मंडळ अंबप संचलित अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचा अगदी अल्पावधीतच सुरुवात होत आहे. प्रमुख पाहुणे प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील सर यांचं आपल्या कॉलेजमध्ये आगमन झालं आहे. अगदी अल्पावधीतच सर या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत. तर इतरस्थ असणाऱ्या सगळ्यांनाच मी स्थानापन्न होण्याची विनंती करतो. अगदी 5च मिनिटांमध्ये आपला कार्यक्रम सुरू होतोय. श्वास आहे मातीत रुजली मुळं माझी, पण मला आभाळाचा ध्यास आहे. हा बुलंद आत्मविश्वास इथल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पेरणारे अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे डीन अकॅडमिक्स अर्थात प्रोफेसर पी घेवारी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक करावं. One and all. I said good evening one and all. सर्वप्रथम स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. फ्युजन 2K23च्या पहिल्या दिवशी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासाठी व्यासपीठावर उपस्थित आजचे प्रमुख पाहुणे व सुप्रसिद्ध वक्ते माननीय प्राध्यापक श्री नितीन बानुगडे पाटील सर, आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री विजयसिंह माने साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्या मनीषा विजयसिंह माने वहिनी साहेब, महाविद्यालयाचे संचालक माननीय डॉक्टर S.T. जाधव सर, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे कन्व्हेनर प्राध्यापक J.M. शिंदे सर, व्यासपीठावर उपस्थित सर्व इतर मान्यवर पत्रकार बंधू, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी व प्रिय विद्यार्थी मित्र हो. कोणीतरी म्हटले की कामयाब होने के लिए नहीं बल्कि काबिल होने के लिए पढ़ो. जर काबिल व्हायचं असेल तर कौशल्यपूर्ण शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षणाने समाज परिवर्तन झाले पाहिजे. शिक्षणाने प्रत्येक विद्यार्थ्याच्या हृदयामध्ये संस्काराचे बीज पेरले पाहिजेत आणि त्याची जोपासना झाली पाहिजे. अशाच काही उद्देशाने गेली कित्येक वर्ष विद्यार्थी घडवण्याचं मोलाचं कार्य आज आमच्या संस्थेमार्फत केलं जातं आहे. आमचे संस्थापक स्वर्गीय श्री अशोकराव माने साहेब यांनी 1980 साली श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अशोकराव माने ग्रुपची स्थापना केली. तळागाळातील प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे, त्याच्यापर्यंत उच्च आणि तंत्र शिक्षण पोचलं पाहिजे, कौशल्यपूर्ण शिक्षणातून तो स्वतःच्या पायावरती उभा राहायला पाहिजे. या उदात्त हेतूने स्वर्गीय श्री अशोकराव माने साहेबांनी या संस्थेची सुरुवात केली. आज या संस्थेअंतर्गत इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, MBA, पॉलिटेक्निक, प्राथमिक व माध्यमिक महाविद्यालय अशा जवळजवळ 29 शाळा व महाविद्यालयांचा समावेश आहे. या शिक्षण संस्थेची आज जडणघडण होत असताना सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक बांधिलकी जपत महाराष्ट्रामध्ये स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पाटील साहेब, आम्हाला असं वाटतं की शास्त्र व तंत्रज्ञानाचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, भारतीय संस्कृती जोपासली पाहिजे, आचार विचार सांभाळले पाहिजेत आणि त्यानं जीवन जगण्याची कला आत्मसात केली पाहिजे. आणि म्हणूनच आज आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज या इंजिनिअरिंगच्या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आपल्यासारख्या थोर व्यक्तिमत्वास आम्ही आमंत्रित केलं आहे. मित्रांनो, आजच्या पाहुण्यांबद्दल बोलावं तितकं कमीच आहे. 10,000मध्ये एकदा जन्माला येतो तो वक्ता म्हणजे आजचे प्रमुख पाहुणे माननीय श्री नितीन बानुगडे पाटील सर. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तमाम युवकांच्या हृदयात प्रेरणेची ज्योत ज्यांनी पेटवली आणि त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र असा बदल केला ते म्हणजे नितीन बानुगडे पाटील सर. सर, आपण नेहमीच म्हणत असता की इतिहास घडवणारी माणसं कधी इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं कधी इतिहास घडवू शकत नाहीत. हा एक इतिहासच आहे. मला आवर्जून सांगावंसं वाटतं की इतिहासाची वर्तमानाशी सांगड घालून तरुण मने प्रज्वलित करणारे आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे कर्तृत्व आपल्या प्रेरणादायी व्याख्यानातून जनसामान्यापर्यंत पोहोचवणारे आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजेच प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील सर.
साक्षात देवी सरस्वती ज्यांच्या वाणीतून प्रकट होते असे थोर इतिहास अभ्यासक, लेखक, प्रेरणादायी व्याख्याते आज आपल्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित झालेले आहेत. सरांचे मी आमच्या अशोकराव माने परिवारातर्फे सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांच्यातर्फे व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करतो. आधुनिक काळाची गरज ओळखून शिक्षण संस्थेमध्ये बदल कसा केला पाहिजे याचे जाणकार, दूरदृष्टी असणारे नेतृत्व आमचे आधारस्तंभ माननीय श्री विजयसिंह माने साहेब, अध्यक्ष श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ व संचालक कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचं या कार्यक्रमासाठी सर्वांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. शैक्षणिक संकुलाची उभारणी करत असताना लहान गोष्टीपासून ते मोठ्या निर्णयापर्यंत साहेबांची मोलाची साथ देणाऱ्या सौ मनीषा माने वहिनी साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्या यांचेही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपल्या महाविद्यालयाचे संचालक, थोर संशोधक व अभ्यासू व्यक्तिमत्व माननीय श्री डॉक्टर HT जाधव सर यांचेही व्यासपीठावरती मनपूर्वक स्वागत आहे. व्यासपीठावरील इतर मान्यवर, सर्व पत्रकार बंधू, विविध विभागांचे विभाग प्रमुख, सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी यांचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मला वाटते की कितीही मोठा पाठिंबा असला तरी जिंकण्याची धमक आणि लढण्याची हिंमत मनगटातच असावी लागते. अशाच प्रेरणादायी वाक्याने आपल्यामध्ये परिवर्तन व्हावं आणि आपणास 10 हत्तींचं बळ मिळावं याच उद्देशाने आजच्या आयोजित कार्यक्रमास आपण सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहात. आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून माननीय नितीन भानुगडे पाटील सरांकडून आपल्याला यशाचा पासवर्ड मिळावा अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. पुन्हा एकदा या दिमागदार सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचं अशोकराव माने परिवारातर्फे, इंजिनिअरिंग महाविद्यालयातर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया आपल्या अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स मध्ये. Dean Academics to felicitate ex-Zilla Parishad member Honorable Manisha Mane Vaini Sahib. यानंतर मी विनंती करतो फ्युजन 2K23 चे कन्व्हेनर प्रोफेसर JM शिंदे सर की त्यांनी डॉक्टर HT जाधव सर, डायरेक्टर अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स यांचं स्वागत करावं. धन्यवाद सर. व्यासपीठावरील सर्व Functions properly under the leadership of a captain. Dr. HT Jadhav is that person who strives hard for the overall development of the college. A good director creates an environment which gives the others the encouragement to fly. I request the captain of AMGI ship of Engineering College, Dr. HT Jadhav sir, to address the gathering. Good evening to all. The chief guest of today's prize distribution ceremony, Honorable Nitin Bhanugade Patil sir, our beloved President of the society, Honorable Sri Vijay C. Mane Sahib, ex-member of ZP, Honorable Manisha Mane Vaini Sahib, Dean Academics of our institution, Professor P.B. Gevari sir, Convener Professor J.M. Sinde sir, all the deans, heads of the department, faculty members, and my dear friends. As you know that this institution is one of the leading institutions offering technical education in the rural area of Kolhapur district. This institution was started sometimes in 2009
by Honorable late Sri Ashok Rao Mane, with the aim to provide high quality technical education to the students residing in the rural area, and this institution is fulfilling its aim. This institution provides 5 UG program, sir, and then 5 PG program along with 1 MBA program. It is my pleasure to announce to the students and honorable guests that this year we are going to add 2 more undergraduate programs from the academic year 23-24, considering the demand of these courses. These courses are artificial intelligence and machine learning, and artificial intelligence and data science. Sir, currently we are having more than 1800 students on campus in the different departments. I'll take couple of minutes only to mention some of the achievements of the students during this academic year. Our students have been regularly participating in different competitions organized by different institutions, and they have been winning good prizes in competitions like project exhibition, paper presentation, and so on. The data is huge, and therefore I will not take much of the time to read out the data. Our institution students, they regularly participate in sports activity, and it is pleasure to mention that this year 2 of our students represented our institution in sports at university level, in the sports like kabaddi and athletics, and around 11 students represented our institution at state level, and they played at places like Pune, Aurangabad, and so on. Our institution constantly strive hard to provide good quality training to the students so that they can be employable. We have conducted so far more than 5 trainings to the students of second year, third year, and final year in the field of mathematical aptitude, reasoning ability. We have been helping students to develop coding skills or soft skills also. Our institution has got many MOUs with nearby industries, and through these MOUs, our students visit to different industries for training purpose and for internship purpose. Almost 100% students take internship during 8th semester. The crowd is very less because most of our final year students are currently taking internships in different industries. Sir, we have very good club culture, and through club culture and associations, our students showcase their talent. This year, more than 14 seminars, many workshops, and expert lectures were organized in these clubs. As far as placement is concerned, last year more than 400 students were placed in different IT sector as well as in core sector. And this year also, considering current academic year 20-23, around 150 students of final year are placed in IT sector companies as well as in core sector companies. The companies to name are like TCS, Wipro, Pari Automation, Sankey Solutions, and so on. So our alumni are also performing, and it is pleasure to mention that recently through MPSC, one of our student became a junior engineer in PWD Department of Government of Maharashtra. Then one student joined as a project engineer on a project Congo, Africa. One student recently got fellowship in DRDO. Some of the alumni have been placed as an assistant section officer, sales tax officer, and so on in different departments of Government of India and Government of Maharashtra. Sir, our institution is accredited by NAC and NBA during last cycle,
and we are preparing our institution for the next cycle as far as NBA and NAC is concerned. Now we are going to have a prize distribution ceremony shortly, and I would like to congratulate all the winners in advance. For next 2 days, there are many entertainment activities are lined up. I believe that you will take the advantage, you will perform excellent, you will enjoy these activities, and I look forward for your participation. Thank you. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खसले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येनं केले. आपलं संपूर्ण आयुष्य ज्यांनी शिक्षण क्षेत्राचा प्रचार आणि प्रसार करण्यात घालवला, समाजातल्या घातक रूढी परंपरांना ज्यांनी विरोध केला, सत्यशोधक म्हणून सत्यशोधाचा सातत्यानं अट्टास धरला, प्राथमिक शिक्षण सक्तीचं झालं पाहिजे आणि तांत्रिक शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे, याचा ज्यांनी पहिल्यांदा उच्चार केला. खरं तर समाज सुधारकच नव्हे, तर एक उत्तम अभियंते म्हणून ज्यांचा लौकिक आहे. आपण साताऱ्याहून पुण्याला जाताना जो कात्रजचा बोगदा आपल्याला लागतो, जो कात्रजचा बोगदा ज्यांनी बांधला आणि तब्बल 100-150 वर्षापूर्वी शेकडो कोटींमध्ये ज्यांचा टर्नओव्हर होता, अशा चोहो क्षेत्रात यशस्वीतेची स्वतःची मुद्रा उमटवलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज जन्मदिवस. त्यांना अभिवादन करतो. खरं तर शिक्षण ही महत्त्वाची गोष्ट आहे, पण कुठलीच महत्त्वाची गोष्ट शिकता येत नाही, ती अनुभवावीच लागते. अनुभवासारखा दुसरा गुरु नाही. हा अनुभव ज्यांनी ज्यांच्या आयुष्यामध्ये घेतला आणि शिक्षणाचा अनुभव प्रत्येकाला दिला पाहिजे, तरच अज्ञानाचं, अंधश्रद्धेचं गारुड या समाजावरचं हटेल आणि समाजात विकासाच्या दिशेनं धावेल, हे प्रतिपादन ज्यांनी केलं आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी समाजाला उन्नत अवस्थेनं नेलं, त्या महात्मा ज्योतिबा फुलेंची तीच परंपरा आदरणीय अशोकरावजी माने यांनी पुढे चालवली. श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाच्या निमित्तानं या ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक ते सारं शिक्षण इथं मिळालं पाहिजे, यासाठी या संस्थेची स्थापना झाली. आदरणीय अशोकराव मानेंचा तोच संपन्न वारसा ज्यांनी वयाच्या 23व्या वर्षी आपल्या खांद्यावर लिलया पेलला आणि बघता बघता या शैक्षणिक संकुलाचा एका भविष्याचा वेध घेणाऱ्या शैक्षणिक विद्यापीठाच्या दिशेनं प्रवास सुरू केला. त्याच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले या संस्थेचे सर्वेसर्वा सन्मान्य विजयसिंहजी माने, आदरणीय मनीषाताई माने, या महाविद्यालयाचे सर्व सन्मान्य संचालक, प्राचार्य, प्राध्यापक आणि आजच्या या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व विद्यार्थी मित्र हो. खरं तर एखाद्या महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा म्हटलं की तसा आनंदाचा दिवस असतो. आम्ही सरस्वतीची प्रतिमा ठेवतो, खरं सरस्वतीला विद्येची देवता मानतोही, पण सरस्वतीच्या हातातल्या विनेकडे मात्र दुर्लक्ष करतो. सरस्वती जशी विद्येची देवता आहे, तशीच तिच्या हातातल्या विणांना सप्त तारा आहेत आणि त्या सप्त तारा सप्त कलांचं दर्शन घडवतात. म्हणजे विद्या प्राप्त करता करता सप्त तारांमधली एखादी कला सुद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे, एखादं विलक्षण कौशल्य आपल्या ठाई असलं पाहिजे, असा संदेश ही सरस्वती सातत्यानं आम्हाला देते. खरं तर वर्षभर आपण वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होतो आणि त्या उपक्रमामध्ये आपलं कौशल्य सिद्ध करून आपण पारितोषिकांचे मानकरी होतो. त्या मानकऱ्यांचं कौतुक करण्याचा आजचा खरं तर सोहळा आहे. हल्लीच्या समाज जीवनामध्ये आम्ही चुका काढायच्या संधी जास्त शोधतो. दुर्दैवानं कौतुक करायच्या संधी फार अलीकडे मिळत नाहीत आणि त्या शोधल्याही जात नाहीत.
पण जिथं चुका शोधण्यापेक्षा कौतुक करणारी माणसं जास्त असतात तिथं इतिहास घडवणारी माणसं निर्माण होतात. हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा वस्तुपाठ आहे. आणि अलीकडचा सगळ्यात मोठा दुर्मिळ योगायोग असा की हल्ली शिक्षण संस्था सोडल्या तर बाहेर कुठं असे कौतुक सोहळे होताना दिसत नाहीत. ही आमची अलीकडची सगळ्यात मोठी अडचण आहे. खरं तर जागोजागी असे कौतुकाचे सोहळे सुरू झाले पाहिजेत. पूर्वी एखादा सद्ग्रस्त समोरून आला की आम्ही त्याला विचारायचो कस काय, बरं आहे का? पुढचं म्हणायचं आमचं कशाचं बरं, तुमचंच बरं आहे. त्या काळात आपल्याला बरं वाटत नव्हतं, पुढच्याचं खूप बरं वाटायचं. आता काळ इतका बदललाय, आता आपलं तर आपल्याला बरं वाटतच नाही, पण पुढच्याचं अजिबातच बरं वाटत नाही. ही अलीकडची आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणजे रस्त्यानं चालता चालता आपण खड्ड्यात पडलो तर पुढच्याला सांगणार नाही जपून चाल, पुढं खड्डा आहे. आपण तिथंच उभा राहणार, पुढचा कसा पडतोय ते पाहणार आणि पडल्यावर सांगणार मी पण असाच पडलेलो, ये शेजारी पुढचा कसा पडतोय ते बघू. म्हणजे शेजारनं किरणा मालाचं दुकान टाकलं की आम्ही सुद्धा किरणा मालाचंच दुकान टाकणार. बुडलो तर दोघं बुडू, पण तुला वर येऊ देणार नाही. ही अलीकडची आमच्या समाजाची सगळ्यात मोठी मानसिकता आहे. त्यामुळे एकमेकाला डुबवण्यापेक्षा एकमेकाला वर कसं काढता येईल, उंचीवर कसं नेता येईल, हा विषय फार महत्वाचा असतो. आपण किती उंचीवर पोहोचलो यावर आपलं यश ठरत नाही, त्या उंचीवर आपण किती जणांना घेऊन आलो यावर आपलं यश ठरतं. मला असं वाटतं की ही संस्था त्याच पद्धतीने यशस्वी आहे, कारण विजयसिंहजींनी त्यांच्या कर्तृत्वानं त्यांची उंची मिळवलेलीच आहे. पण माझ्या परिसरातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोराला ती मला उंची प्राप्त करून द्यायची आहे. यासाठी माझी शिक्षण संस्था कार्यरत आहे. जे जे इथल्या पिढ्यांना हवं, जे जे इथल्या भविष्यातील माझ्या विद्यार्थ्यांना हवं, ते सारं इथं मी निर्माण करून ठेवेन. हा त्यांच्या जगण्याचा एक वेगळा ध्येयशक्तीचा भाग आहे. निश्चितपणे ही कौतुकाची उंची आमच्या कर्तृत्वालाही उंची प्राप्त करून देईन. आणि उद्या हा सगळा परिसर खरा तर तसा मोठा परिसर म्हणून मानला जाईल. गाव आकाराने मोठं होत नाही, गाव पैशाने मोठा होत नाही, गाव लोकसंख्येने मोठा होत नाही. गाव मोठं होतं ते त्या गावात किती मोठी माणसं जन्माला आली याच्यावर. समाजाचंही नेमकं तेच आहे, राष्ट्राचंही नेमकं तेच आहे. त्यामुळे राष्ट्र मोठा करायचं असेल, समाज मोठं करायचं असेल तर पहिल्यांदा मला माणसं मोठी करावी लागतील. आणि माणसं मोठी करायची असतील तर ती शिक्षणाच्या प्रवाहात आणावी लागतील. आणि भविष्याचा वेध घेत वर्तमानावर कर्तृत्वाच्या लेण्या खोदाव्या लागतील. तेव्हा उद्याच्या पिढ्या घडतील. ही सगळ्यात मोठी भूमिका आहे. खरं तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की निश्चितपणे आपण काहीतरी घडायचंय म्हणून इथं आलो आहोत, काहीतरी बनायचंय म्हणून इथं आलो आहोत. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे. परवा वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती, गेल्या 25 वर्षात ज्याच्या हातून एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरनी मुलाखतीला यावं. काही ड्रायव्हर मुलाखतीला आले, मुलाखती चालू झाल्या. पहिल्या ड्रायव्हरला विचारलं काय हो, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात झाला नाही? तो म्हटला अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही. फक्त एकदा गाडी ब्रेक फेल झाली म्हणून दरीत कोसळलो, पण बाकी कुठं टच नाही. त्याला म्हटले चला बाजूला. दुसऱ्याला विचारलं गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून अपघात नाही? म्हटला विषयच नाही, प्रश्नच नाही, फक्त एक जण पुढनं येऊन माझ्या अंगावर आदळला तेवढंच काय, ते पण बाकी कुठं धक्का नाही. त्यालाही म्हटले चला बाजूला. तिसऱ्याला विचारलं गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हणला अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही, साक्षी पुरावे कागदपत्र सारं तपासलं. या माणसाच्या हातून गेल्या 25 वर्षात एकही अपघाताची नोंद नाही. त्या मुलाखत घेणाऱ्याला आश्चर्य वाटलं. त्यानं न राहून विचारलं गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही, तुमच्या या यशाचं रहस्य काय? तसा समोरचा ड्रायव्हर शांतपणे म्हणाला गेल्या 25 वर्षापूर्वी माझी गाडी जी मी एकदा गॅरेजला लावली ती परत बाहेरच नाही काढली. ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांचा अपघात व्हायचा विषयच येत नाही, पण ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना आयुष्यात कधी ध्येयही गाठता येत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ध्येय गाठायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणाव्याच लागतील. रस्ते म्हणले तर खड्डे ठरलेले, टक्के टोणपे ठरलेले, ऊन वारं वादळ पाऊस हे सगळं ठरलेलं. ही सगळी झुंज सोसणं ज्याला जमतं, हा सगळा संघर्ष सहन करणं ज्याला साधतं, त्याला यश कमावता येतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन एवढ्यासाठी करतो की तुम्ही किमान तुमच्या गाड्या रस्त्यावर आणल्यात, तुम्ही प्रवासाला सुरुवात केली आहे, तुम्ही पाऊल उचललंय. याचा अर्थ तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचणारच आहात, याच्यावर तुम्ही शिक्कामोर्तब केलंय. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हल्ली अडचण काय झाली आहे की आमच्याकडे कुठं जायचंय हेच माहित नाही. हे सद्ग्रस्त दिवसभर बस स्टँडवर उभा होता, गाड्या येत होत्या, गाड्या जात होत्या. संध्याकाळी कुणीतरी त्याला विचारलं अहो तुम्हाला दिवसभर पाहतोय, एवढ्या गाड्या आल्या गेल्या, तुम्ही कुठल्याच गाडीत बसला नाही? तो म्हटला बरोबर आहे, गाड्या येत होत्या, गाड्या जात होत्या, पण मला कुठं जायचंय हेच माहिती नसल्यामुळं कुठल्या गाडीत बसायचं हेच मला कळत नाही, म्हणून मी दिवसभर
बरोबर उभा आहे. आमची सगळ्यात मोठी अडचण आहे, तुम्हाला कुठं जायचं आहे हे जर माहिती असेल तर कुठल्या गाडीत बसायचं हेही तुम्हाला कळेल. मला असं वाटतं की आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी आता 12वी नंतर तुमचं ध्येय ठरवलेलं आहे. कुणाला मेडिकलला जायचं असेल, कुणाला इंजिनिअरिंगला जायचं असेल, कुणाला NDA करायचं असेल, कुणाला IIT करायचं असेल, तुमचं ठरलेलं आहे. आणि ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे की मुळात काय करायचं हे ठरलं पाहिजे. बऱ्याच लोकांची अडचण काय आहे, काय करायचं हेच ठरत नाही, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे सगळ्यात मोठी अडचण काय, बरं काय ठरलंय, नाही करतोय विचार. अरे पण किती दिवस बघूया. काय काय लोक चौघांच्या खांद्यावर गेली तरी त्यांचा विचार संपत नाही. सगळ्यात मोठी ठरतच नाही नक्की काय काय करायचंय, तुमचं ध्येय काय आहे, कुठं जायचंय तुम्हाला, काय बनायचंय तुम्हाला, काय घडायचंय तुम्हाला. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एक विषय आपण निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे की एकदा ठरलं ना काय करायचं आहे की मग तिथून पुढे तुमचा खरा प्रवास सुरू होतो. नाहीतर तोपर्यंत भरकटले पण फक्त आमच्या माथी येतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. काय ठरलंय तुमचं, एखाद्याला विचारावं, बरं कसं काय, मग जमेल का, घेतलंय ऍडमिशन आता इंजिनिअरिंगला, होशील का, नाही चाललाय प्रयत्न, आणि नाही झाला तर पप्पा म्हणलेत माझ्या जागेवर चिटकवतो. आमची ध्येयच मोठी आहेत. काय ठरलंय आमचं तुम्हाला माहिती आहे. मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं म्हणतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं ते सांगा, आम्ही त्याला बनवून दाखवतो. हवं ते बनवता येतं, हवं ते घडवता येतं, वाटेल तसं बनता येतं, वाटेल ते घडता येतं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, सगळ्यात मोठी. ओल्या मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला सुद्धा आकार देता येतो. फक्त माती ओली हवी आणि वय संस्कार क्षम हवं. या वेळेत गोष्टी घडल्या तर हवं ते बनता येतं. तुम्हाला चित्रकार बनायचं आहे, बनवू शकता, नाटककार बनवू शकता, इंजिनियर बनवू शकता, डॉक्टर बनवू शकता. अशी कुठलीच गोष्ट नाही की तुम्ही बनवू शकत नाही. ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे. त्यामुळे ठरवलंय ना मला हे बनायचं आहे, बनवूच शकता. हा पहिला विश्वास तुमच्या ठाई येऊ द्या. हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न जसा गंभीर आहे तसा विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न सुद्धा गंभीर आहे. हे आत्महत्या करणारे विद्यार्थी कुठल्या क्षेत्रातले आहेत, ते मेडिकलला जाणारे विद्यार्थी आहेत, ते इंजिनिअरिंग करणारे विद्यार्थी आहेत. म्हणजे ते विद्यार्थी बुद्धिमान आहेत, गुणवत्ता असणारी आहेत, कष्ट करून अपार बुद्धीनं संघर्ष करून ते या क्षेत्रात आलेत. मग ते आत्महत्या का करतायत, आत्मघात का करून घेतायत. याचं कारण असं आहे की ते ज्या क्षेत्रात आलेत ते क्षेत्र त्यांच्या आवडीचं नाही. त्यांना हे करायचं नव्हतं, त्यांची ही इच्छा नाही. आईला वाटतंय म्हणून, वडिलांची इच्छा आहे म्हणून, माझा मित्र गेलाय म्हणून, माझ्या मैत्रिणीने तिथे ऍडमिशन घेतलंय म्हणून. तुझं काय, तुला काय बनायचं आहे, हा विचार दुर्दैवानं आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत आवर्जून घडतो. ही आमची अडचण आहे. तुम्हाला यश मिळवायचं आहे ना, पहिली गोष्ट आवडीच्या क्षेत्रातच जा. आणि ते जर जमलं नाही, जर ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्राला आवडीचं बनवा. हाच यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग आहे. आवड असेल तरच सवड निघते, आवड नसेल तर निव्वळ तडजोड होते. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. अपयशी व्हायचं पहिलं कारण तुम्ही ठरलंय का तुमचं, हो बनायचंय, बनायचंय तर बनायचंच आहे, हे महत्वाचं. विचार करा. रस्त्यानं चालता चालता मी सहज एखाद्याला म्हणतो मी त्याला पुरता ओळखून आहे. अरे तो त्याला ओळखून आहे, तुझं काय, तू तुला ओळखलंयस का, तुझ्यात काय आहे, तुझ्या क्षमता काय, कौशल्य काय, गुणवत्ता काय, तुझ्यात काय आहे. आम्ही ते ओळखत नाही. आमच्या मर्यादा, आमच्या क्षमता आम्हाला माहिती नाही. तर आम्ही मग या क्षेत्रात त्या क्षेत्रात त्या क्षेत्रात फक्त स्वप्न पाहत जगतो. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. ठरवा, अशक्य काहीच नाही, बनता येतं, हवं ते बनता येतं, फक्त ठरवायला हवं. सगळ्यात महत्वाची गोष्ट. एखादा सद्ग्रस्त असतो, त्याला स्वतःचं घर बांधायचं असतं. घर बांधायचं म्हटल्यावर तो पहिल्यांदा वास्तुरचनाकारला बोलावतो, त्याला सांगतो घर बांधायचं आहे, आराखडा तयार करा. मग तो त्याला सांगतो मला बेडरूम इकडे हवाय, दिवाणखाना असा हवाय, माझं किचन असं असेल, माझं पार्किंग झोन या बाजूला असेल. आणि तो पुढे सांगतो पण माझं बजेट एवढं आहे, एवढ्या ह्याच्यातच सगळं बसलं पाहिजे. त्याच्या सूचना नसूर तो वास्तुरचनाकार त्या इमारतीचा आराखडा तयार करतो.
दगडामातीची इमारत बांधण्यासाठी सुद्धा आम्ही इतकं नियोजन करतो, मग आमच्या जिवंत हाडामांसाच्या पोराच्या आयुष्याची इमारत उभा करायला आम्ही खरंच नियोजन करतो का? हा सगळ्यात महत्वाचा आणि चिंतनाचा विषय आहे. दगडामातीच्या इमारतीसाठी सुद्धा नियोजन, पण आमच्या आयुष्याच्या इमारतीचं आम्ही नियोजन किती करतो? 50 वर्षाचं आयुष्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय, असे जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. हे जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचं आहे? जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं आहे. 50 वर्ष एकही घटना नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नव्हतं. साधी गोष्ट आहे. 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली, पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. आम्हाला इंजिनियर व्हायचं आहे, आम्हाला मेडिकल करायचं आहे, आम्हाला हे व्हायचं आहे, ते व्हायचं आहे. आम्ही किती नियोजन केलंय. आईन्स्टाईन असं म्हणतो, जर मला कुणी 1 तासाचं काम करायला दिलं तर तासाभराचं ते काम करण्यासाठी, ते काम कसं करावं याच्या नियोजनासाठी मी 50 मिनिटं घालवीन, आणि 50 मिनिटांच्या नियोजनाच्या बळावर ते तासाभराचं काम मी फक्त 10 मिनिटात उरकीन. नियोजन तुमचा वेळ वाचवतं, नियोजन तुमची ऊर्जा वाचवतं, नियोजन तुमचे कष्ट वाचवतं. यश गाठायचं असेल तर पहिली महत्वाची गोष्ट आहे नियोजन करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट. एकदा ठरलंय ना तुमचं, मग ते 350 वर्षापूर्वीच्या महाराजांचं ध्येय तुम्हाला माहिती आहे काय आहे? ॲबे करे नावाचा एक फ्रेंच प्रवासी चौलच्या कार्यालयात आला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं, पण महाराजांच्या कार्यालयातनं परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढे प्रवास करता येणार नव्हता. हा ॲबे करे नावाचा फ्रेंच प्रवासी महाराजांच्या चौलच्या कार्यालयात पोहोचला. त्यावेळी तिथल्या अधिकाऱ्याला त्यांनी पहिला प्रश्न विचारला. एक मला कायम प्रश्न पडतो. 6500 किलोमीटर लांबीवरनं मुठभर इंग्रज आले आणि 2,500 लांब आणि 2000 किलोमीटर रुंद असणाऱ्या हिंदुस्थानवर त्यांनी 150 वर्ष राज्य केलं. 6500 किलोमीटर लांबीवरनं येतात मुठभर लोक आणि 150 वर्ष राज्य करतात. काय कारण? असं काय होतं त्यांच्यात? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, त्यांच्याकडे जिज्ञासा आहे, विलक्षण कुतूहल आहे, त्यांचं ध्येय ठरलं आहे आणि त्यासाठी अपार कष्ट करायची त्यांची तयारी आहे. आपण किती आहोत हे महत्वाचं नाही, आपण कोण आहोत हे महत्वाचं. आपण कोण आहोत हेही महत्वाचं नाही, आपण काय करतो आहोत हे महत्वाचं. हे सगळं ठरलंय. नियोजन तुम्हाला शिस्त शिकवते. ठरलंय ना तुम्हाला हे बनायचं आहे, आराखडा बनवायचा आहे ना, मग तसंच वागलं पाहिजे. ही शिस्त आहे. इंग्रजांनी 150 वर्ष राज्य का केलं माहिती आहे? ही शिस्त त्यांच्या धमन्यांमध्ये भिनली पुरती. हे महत्वाचं आहे. एकदा मुंबईच्या चौपाटीवर इंग्रजांचे वकील आणि पेशव्यांचे एक वकील गप्पा मारत फिरत होते. पेशव्यांच्या वकिलानं इंग्रजांच्या वकिलाला प्रश्न विचारला, जो आत्ता मी म्हटला तोच, की एवढ्या लांबीवरनं तुम्ही मुठभर इंग्रज आला आणि 150 वर्ष आमच्या देशावर राज्य केलं, तुम्हा इंग्रजांना हे जमलं तरी कसं? तो इंग्रज वकील हसला आणि म्हणाला, सांगू कसं? इंग्रजांच्या वकिलाला अंगरक्षक होता आणि पेशव्यांच्या वकिलाला सुद्धा अंगरक्षक होता. इंग्रजांचा वकील म्हटला, मी माझा अंगरक्षक समुद्रात त्याला उभा राहायला सांगतो, तुम्ही तुमच्या अंगरक्षकाला सुद्धा समुद्रात जाऊन उभा राहायला सांगा. पेशव्यांचा वकील म्हणला, ठीक आहे. मग इंग्रजांचा अंगरक्षक जो होता तो समुद्रात गुडघाभर पाण्यात जाऊन उभा राहिला. पेशव्यांच्या वकिलांचा अंगरक्षक सुद्धा गुडघाभर पाण्यात जाऊन उभा राहिला. नेमकी भरतीची वेळ होती. हे दोघं गप्पा मारत बसले, 2 वकील. तिकडे भरतीचं पाणी वाढायला लागलं. हळूहळू पाणी गुडघ्यावरनं कमरेपर्यंत आलं.
इंग्रज वकिलांचा अंगरक्षक तसाच ठाम उभा होता. पेशव्यांच्या वकिलांचा अंगरक्षक एक पाऊल मागं सरकला होता. अर्ध्या तासाने आणखी पाणी वाढलं, पाणी कमरेच्या वर आलं. इंग्रज वकिलाचा अंगरक्षक तसाच ताट उभा होता. पेशव्यांच्या वकिलांचा अंगरक्षक 4 पावलं मागं सरकला होता. हळूहळू पाणी गळ्यापर्यंत आलं. इंग्रजांच्या वकिलांचा अंगरक्षक तिथंच जागेवर ठाम उभा होता. पेशव्यांच्या वकिलांचा अंगरक्षक 100 मीटर मागं सरकला होता. हळूहळू पाणी गळ्याला लागलं. इंग्रजांच्या वकिलाचा अंगरक्षक तिथंच तसाच होता. पेशव्यांचा वकील शोधून दमला, अंगरक्षक कुठं दिसतच नव्हता. तो कधीच गायब झाला होता. इंग्रजांचा वकील म्हटला, ही आमच्यात मुरलेली जी शिस्त आहे ना, ती शिस्त, त्या शिस्तीमुळे आम्ही तुमच्यावर 150 वर्ष राज्य केलं. पेशव्यांच्या वकिलांचा अंगरक्षक कधीच गायब झाला होता. त्याला आदेश, आज्ञा, राष्ट्रीयता, राष्ट्रीयत्व, राष्ट्रभक्ती काही पडलं नव्हतं. सिर सलामत, पगडी 50. आमच्याकडं सगळ्यात मोठी अडचण ती आहे. आमच्या विद्यार्थी जीवनामध्ये दुसरं असं काहीच नाही. आमच्यात बुद्धी नाही असं नाही, आमच्यात क्षमता नाही असं नाही, आमच्यात कुशलता नाही, कौशल्य, सगळं आमच्यात. फक्त आमची अडचण एवढी आहे की आमच्यात शिस्त नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आमची काय मुलं नियोजन उत्तम करतात. परीक्षा आली की महिनाभर आधी वेळापत्रकच तयार असतं. रोज पहाटे 6ला उठणे, अर्ध्या तासात सगळं आवरणे, 6:30 वाजता सिव्हिलचा अभ्यास करणे, 8 वाजता मग पुढचा विषय, 9 वाजता पुढचा विषय, 10ला कॉलेजला जाणे, 5 वाजेपर्यंत कॉलेज करणे, 5 वाजता परत येणे, तासभर फ्रेश होणे, तासभर इकडं तिकडं करणे, 7 वाजता घरी येणे, परत अभ्यासाला बसणे, 9 वाजता जेवायला उठणे, जेवण करणे, परत अभ्यासाला बसणे आणि रात्री 11 वाजता झोपणे. नियोजन उत्तम. प्रत्यक्ष कारवाई करायची वेळ येते त्यावेळी नियोजन चालू होतं. रात्री मित्राचा बर्थडे असल्यामुळे तिकडंच अडकलो. घरी यायलाच 2 वाजले. त्यामुळे सकाळी 6ला उठणंच झालं नाही. उठतानाच 8ला उठलो. तोपर्यंत अभ्यासाचा पहिला तास संपला होता. 8 वाजता मला सिव्हिलचा अभ्यास करायचा होता, पण पुस्तक नेमकं माझ्या मित्रानं नेलं होतं. आता नियोजनाप्रमाणेच सगळं घडलं पाहिजे. त्यामुळे पुस्तक नसताना त्या विषयाचा ठरला असताना तास दुसऱ्या विषयाचा अभ्यास करणं बरोबर नाही. त्यामुळे मी सरळ तो विषय सोडून टाकला. 10 वाजता कॉलेजला जायचं होतं, पण तोपर्यंत मित्राचा फोन आला, लवकर आलास तर बरं होईल. मग 9 वाजताच कॉलेजला गेलो. 5 वाजेपर्यंत कॉलेजला थांबलो. येताना परत रेंगाळलो, चहा पीत बसलो, त्यामुळे उशीर झाला. संध्याकाळी 7 वाजता अभ्यासाला बसायचं होतं, पण स्वयंपाकघरातनं वासच चांगला येत होता. त्यामुळे आईला म्हणलं आज लवकरच वाढ. त्यामुळे 7चा अभ्यासही गेला. 9 वाजताचं जेवण, पण परत नंतर IPL लागलं, त्यामुळे अर्धा तास बसलो. एवढं काय होतंय अर्ध्या तासाने. पण तोपर्यंत 11 कधी वाजले कळलंच नाही. अभ्यासाला बसायचं होतं, पण वेळापत्रकाप्रमाणे 11 वाजता झोपायची वेळ. त्यामुळे नियोजन मोडून चालणार नाही. 11 वाजता मग झोपून घेतलं. नुसतं नियोजन करून उपयोग नाही. केलेल्या नियोजनाची कृती हवी, अंमलबजावणी हवी. आणि हे जर साधायचं असेल तर तुमच्या रक्तामध्ये शिस्त हवी. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मोठी माणसं कोण झालीत? ज्यांनी ही शिस्त बाणवली. ती देशासाठी फाशीवर जाणारे भगतसिंग, ज्या दिवशी त्यांना फाशीवर द्यायचं आहे त्या दिवशी सुद्धा सकाळी 5:30ला उठून ते व्यायाम करत होते. इंग्रजांनी विचारलं, रे थोड्या वेळाने मरणार आहे, फासावर देणार आहे तुम्हाला, आणि व्यायाम? विवेकानंद म्हणाले, माझी शिस्त आहे. आयुष्यभर 5:30चा व्यायाम मी कधी चुकवला नाही. आज मरणार जरी असलो तरी मला व्यायाम केलाच पाहिजे. म्हणजे माझ्या देशाच्या मुक्ततेसाठी मी पुन्हा जन्माला येईन. त्यावेळी सुदृढ आणि तंदुरुस्त सामर्थ्यशाली म्हणूनच जन्माला येईन. कारण नाही आता फासावर जातोय राहू द्याचा, अजिबात नाही. ही शिस्त आहे, ही शिस्त आहे. तुम्ही मोठ्या माणसांची चरित्र वाचली तर पहिली गोष्ट लक्षात येईल, यशस्वी कोण झालंय? ज्यांनी शिस्त पाळली. ते स्वतःच्या आयुष्याला ज्यांनी शिस्त लावली येते. नियोजन महत्वाचंच, पण शिस्त त्याहून महत्वाची. तर त्या नियोजनाला अर्थ आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे नियोजन कधी करता येतं आम्हाला? त्या क्षेत्राचा तुम्हाला अभ्यास असला तर. महाराजांनी नियोजन केलं, पण सगळ्या बारीक सारीक गोष्टी. म्हणजे हा ॲबेकरे चौलच्या कार्यालयात आल्यावर त्यातल्या कार्याला अधिकाऱ्याला काय प्रश्न विचारतोय? तुमच्या महाराजांचं सैन्य मुठभर, सामर्थ्य कमी, शत्रू अफाट बलाढ्य, तरी पण तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी कसे होतात?
त्याला चिकित्सा आहे, जिज्ञासा आहे त्याला, की महाराज कमी सैन्य असून यशस्वी कसे काय होत आहेत. आणि चौलच्या कार्यालयातला तो महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमचे महाराज कसे यशस्वी होत आहेत. आमच्या महाराजांच्या यशाचं एकच सूत्र आहे, अभ्यास, विलक्षण अभ्यास. आमच्या महाराजांचा अभ्यास विलक्षण आहे. राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र असं कुठलंही शास्त्र नाही ज्याचा महाराजांचा अभ्यास नाही. इतिहास, तोंडपाठ आणि भूगोल तो तर महाराजांच्या नजरेतच साठवला आहे. डोंगर, दऱ्या, नद्या, नाले, रस्ते, घाट रस्ते सारं महाराजांना तोंडपाठ आहे. आमच्या महाराजांचा अभ्यास हेच आमच्या महाराजांच्या यशाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. तुमचं यश कशात आहे? तुमच्या अभ्यासात आहे. तुम्ही अपयशी होता, नापास होता, तुमच्यात काही कमी आहे म्हणून नव्हे, तुमच्यात काही कमतरता आहे म्हणून नव्हे, तुमचा अभ्यास कमी पडतो आहे म्हणून. अपयशाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे अभ्यास कमी पडणं. हे 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 तुमच्यात कमी नाहीच आहे, काही कमतरता तर अजिबात नाही, सगळं आहे. नाही नाही, मग विजयसिंह मानेंना दिवसाचे 48 तास असतात, आपण सामान्य माणसं आपल्याला 24 तास, कसं काय मोठं होणार? असं आहे का? माने साहेबांना 48 तास मिळतात दिवसाचे, म्हणून ही शिक्षण संस्था, कॉलेजेस वगैरे वगैरे, आपण सामान्य नाही हो, सगळ्यांना 24 तासच मिळतात. पण मिळालेल्या 24 तासाचा कोण कसा किती अचूक वापर करतो याच्यावर त्याचं यश ठरतं. सगळ्यात महत्वाचं ते आहे. बुद्धी सगळ्यांनाच आहे, कोण कसा किती वापर करतं याच्यावर त्याचं यश ठरतं. कष्ट करायचे सामर्थ्य प्रत्येकातच आहे, कोण कसा त्याचा किती अचूक वापर करतं याच्यावर त्याचं यश ठरतं. हे महत्वाचं. आणि ही वेळ आहे, ही वेळ आहे. हल्ली आम्हाला कळत काय नाही, कुठल्या वेळेत आम्ही काय केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, सकाळी लवकर उठणं अवघड आहे, पण लवकर उठला तरच यश आहे. हातात पुस्तक घेऊन 2 तास बसणं यशच आहे, पण हातात सतत मोबाईल ठेवणं अपयश आहे. काय करायला हवं आणि काय करायला नको हे मुळात समजायला हवं, ही आमची अडचण आहे. 4 वर्ष आहेत तुमच्या हातात. या 4 वर्षात तुम्ही जर कष्ट करत राहिलात, परिश्रम करत राहिलात, अभ्यास करत राहिलात, तर आयुष्य राजासारखं जगाल. आणि ही 4 वर्ष जर तुम्ही राजासारखं जगत राहिलात तर आयुष्यभर गाढवासारखं काम करत राहाल. तुम्ही राजा व्हायचाय का गाढव बनायचाय हे तुमच्या हातात आहे, इतर कुणाच्याही नाही. ही 4 वर्ष गाढवासारखा अभ्यास करा, अखंड परिश्रम, अखंड कष्ट करा, आयुष्यभर राजासारखं जगाल. पण ही 4 वर्ष राजासारखं जगायचा प्रयत्न केलात तरी आयुष्यभर गाढवासारखं काम करावं लागेल. काय करायचं आहे? वेळ गेलेली परत नाही येत. एक वेळ गेलेला माणूस परत येईल, पण हातातनं गेलेली वेळ ती परत कधीच येत नाही. तुमचे कितीतरी बांधव तुम्हाला दिसतील, तेव्हा वेळ घालवलं नसतं तर बरं झालं असतं असे ऐकवणारे. अडचण काय? वेळेची किंमत कळते, पण वेळ गेल्यावर कळते, ही आमची अडचण आहे. ती वेळेत कळाली तर वेळच आपली किंमत वाढवते, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. 5 वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवाराला विचारा, 5 वर्ष किती महत्वाची. 1 वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नोकरीनं मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा, 1 वर्ष किती महत्वाचं. महिन्याच्या पगाराचा आकडा काढेल, वर्षाचा हिशोब मांडेल आणि सांगेल माझं एवढं नुकसान झालं, त्यावेळी कळेल आम्हाला 1 वर्ष किती महत्वाचं. 1 महिन्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मातृत्वाच्या वाटेवर असणाऱ्या एखाद्या स्त्रीला विचारा, 9 महिन्यातला 1 महिना सुद्धा किती महत्वाचा, ते तुम्हाला कळेल 1 महिन्याचं महत्व. 1 आठवड्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा, 1 आठवडा किती महत्वाचा, त्यावेळी कळेल तुम्हाला आठवड्याचं महत्व. 1 दिवसाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा, मजुरी अभावी ज्यावेळी खोपटातली चूल पेटत नाही आणि चुलीतली आग ज्यावेळी पोटात पेटते त्यावेळी तो सांगेल तुम्हाला 1 दिवस किती महत्वाचा. 1 तासाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जगजेत्याला अलेक्झांडरला विचारा, जगाचा बादशाह होता, जगाचा सम्राट होता, पण मृत्यू शय्येवर खिळला होता आणि आपल्या वैद्याकडे केविल वाणी प्रार्थना करत होता की फक्त एक तास मला जगवा, फक्त 1 तास.
त्या जगचे अलेक्झांडरला विचारा, 1 तास किती महत्वाचा. 1 मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळी विमान हल्ला झाला, तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं फक्त 1 मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा, 1 मिनिट किती महत्वाचा. आणि 1 सेकंदाचं मोल जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिकमध्ये फक्त 1 सेकंदासाठी सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा, 1 सेकंद किती महत्वाचा. तेव्हा कळेल आम्हाला की सेकंदा मिनिटाचं मोल जर एवढं असेल तर आमच्या आयुष्याला आकार देणारी ही 4 वर्ष किती महत्वाची आहेत. त्याचं मोल काय आहे, या 4 वर्षाचं मोल कळालं की मग आयुष्याचं महत्व उमगेल, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. ही वेळ फार महत्वाची आहे, फार. जगाच्या पाठीवरची सगळ्यात अल्पावधीत घडलेली क्रांती कुठली? छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य. 750 वर्षाचं पारतंत्र्य फक्त 35 वर्षात हटवलंय, फक्त 35 वर्षात. इतक्या अल्पावधीत दुसरी जगात क्रांतीच नाही घडली, अजिबात नाही, काही नाही. का? स्वराज्य हाच ध्यास आणि स्वराज्य हाच श्वास झाला होता महाराजांचा. महाराज आराम करतायत, महाराज निवांत आहेत, महाराज विश्रांतासाठी गेलेत. 50 वर्षाच्या महाराजांच्या इतिहासात कुठेही तुम्हाला हे दिसणार नाही, याची पात नाही. अखंड अखंड ध्यास. काय व्हायचं आहे हे बस सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ती सगळ्यात महत्वाची. महाराज ध्येयाच्या त्या यशस्वीतेसाठी पहिलं प्राधान्य देत आहेत ते अभ्यासाला. महत्वाचा आहे तो अभ्यास, सगळ्यात महत्वाचा. हल्ली अडचण आमची काय झाली माहिती का? आमच्या मुलांना भरपूर काय करू वाटतं. सगळ्याच क्षेत्रात आहेत आमची मुलं, पण यशस्वी किती होतात आणि अपयशी किती होतात यांचं गुणोत्तर बघितलं तर लक्षात येतं. यशस्वी का होतात आणि अपयशी का ठरतात याचं कारण एकच आहे, जे खोलवर जात आत 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 घुसून अभ्यास करतात ते यशस्वी, जे वरच्यावर तरंगतात ते अपयशी. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. परवा आमच्या गावातल्या 4 तरुणांनी ठरवलं, काय म्हटले, नोकऱ्या तर नाहीत, काहीतरी उद्योग चालू करूया. मग म्हटलं कुठला उद्योग चालू करूया? बराच खल केला चौघांनी, कुठला करूया? मग एकाच्या लक्षात आलं, म्हटलं आपलं गाव जरा आत आहे, एसटी स्टँड बाहेर आहे, माणसं एसटीतनं उतरली की 2 किलोमीटर चालत गावात यावं लागतंय. मग म्हणले काय करूया? रिक्षा घेऊया म्हणले, व्यवसाय उत्तम चालेल, 4-5 गाड्या तरी येतातच रोज. स्टँडवरनं गावात 5-6 फेऱ्या झाले तरी काम फिनिश. मग चौघांनी पैसे काढले, चौघात मिळून एक रिक्षा घेतली, एसटी स्टँडवर लावली आणि एसटी स्टँडवर लावलं. चौघातले 3 रिक्षात मागं बसले आणि 4था पुढं बसला. एसटी आली, प्रवासी उतरले, रिक्षा बघितल्यावर हरकले, धावत रिक्षा जवळ गेले, वाकून बघितलं, मागं 3 पुढं 1, फुललाय रिक्षा, चलो चलते. 3 महिने झालं यांना प्रवासीच मिळेना. 3 महिन्यानंतर यांनी विचार केला काय उपयोग नाही म्हणे, या व्यवसायात काय रस नाही, दुसरा कुठला तरी व्यवसाय करूया. म्हणे कुठला करायचा? एक जण म्हटलं आपल्या गावात गाड्या भरपूर आल्यात, पण गाडी पंक्चर झाली तर पंक्चर काढायचं दुकान नाही, पंक्चर काढायचं दुकान टाकू, तुफान चालेल. परत चौघांनी वर्गानी काढली, पैसे काढले, चौघात मिळून उद्योग चालू केला, पंक्चर काढायचं दुकान टाकलं. पण 3 महिने झालं पंक्चर काढायचं दुकान टाकलं खरं, पण त्यांच्या पंक्चर काढायच्या दुकानात एकही गाडी आली नाही. का? त्यांनी गाड्यांचं पंक्चर काढायचं दुकान 4थ्या मजल्यावर टाकलं होतं. काय करताय? कुठं करताय? कसं करताय? कधी करताय? आणि सगळ्यात महत्वाचं का करताय? या प्रश्नाची उत्तरं मिळवणं याचा अर्थ अभ्यास करणं. हा जर अभ्यास केला तर यशस्वी व्हाल, नाहीतर मग उथळ पाण्याला खळखळाट फार, दुसरं काही होणार नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास. या बेकरीनं महाराजांच्या चौच्या कार्यालयातल्या त्या अधिकाऱ्याला दुसरा प्रश्न विचारला, तुमचं महाराज हे सगळं करतायत, पण तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे? तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे? तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे? आणि चौलच्या कार्यालयात तो अधिकारी सांगतोय आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा
सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत, अहद तंजावर पासून तहद पेशावर पर्यंत अखंड साम्राज्य उभा करायचं आणि या साम्राज्यावर भगवा डौलानं फडकावत ठेवायचा, हे माझ्या राजांचं ध्येय आहे. काय ध्येय आहे? सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत, अहद तंजावर पासून तहद पेशावर पर्यंत अखंड साम्राज्य उभा करायचं. तुमची स्वप्न काय आहे? तुमची ध्येय काय आहे? तुमचं जेवढं ध्येय मोठं तेवढी तुमची झेप मोठी असते. मोठं ध्येय ठेवा, मोठं ध्येय. नाहीतर आज मितीला 9,000 अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत. या 9,000 अभियांत्रिकी महाविद्यालयातनं किमान 9 लाख विद्यार्थी दरवर्षी इंजिनियर होऊन बाहेर पडतात. 9 लाख इंजिनियर्सना खरंच 9 लाख नोकऱ्या उपलब्ध आहेत. त्यातल्या फक्त 2,000 इंजिनियर्सना नोकऱ्या मिळतात. उरलेल्या 7,000 इंजिनियर्सने काय करायचं, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही काय ठरवलंय? तुम्हाला खात्री आहे तुम्हाला नोकरी मिळेलच? आणि जर नाही मिळाली तर काय? हजारो वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी सांगितलं विज्ञानवादी व्हा. तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे विषयच अस्तित्वात नव्हते, तरीही गौतम बुद्ध सांगतायत विज्ञानवादी व्हा. मग कुठलं विज्ञान अपेक्षित आहे त्यांना? विज्ञानाचा अर्थ आहे ज्ञानाची कृती करणं. ज्ञानाची कृती हे विज्ञान. मग मिळालेल्या ज्ञानाची कृती तुम्ही करताय? नाही, हा विषयच आमच्या डोक्यात नाही. व्यावसायिक शिक्षण दिलंच पाहिजे, तंत्र शिक्षण दिलंच पाहिजे. का? नोकऱ्यांना तो पर्याय म्हणून त्याला स्वतःचा उद्योग व्यवसाय उभा करता आला पाहिजे, यासाठी ही गरजेची गोष्ट आहे. आमची ती तयारी किती आहे? आम्ही याच्यावर किती विचार केलाय? सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आमच्या अलीकडची सर अडचण काय माहिती आहे? आमच्यात एक सर्वोत्तम गुणच हळूहळू आता दुर्मिळ होत गेलाय. इंग्रजांना 150 वर्ष इथं राज्य करायचं होतं, त्यांना मालक बनून राहायचं होतं आणि इथल्या सगळ्यांना गुलाम बनवायचं होतं. म्हणून मॅकॅलॉनं जी शिक्षण पद्धती बनवली ती मुळातच गुलाम बनवणारी आम्ही अजूनही तीच चालू ठेवली आहे. त्यामुळे स्वतः काहीतरी करावं, स्वतः काहीतरी निर्माण करावं, स्वतः काहीतरी घडवावं हा विषयच नाही आमच्याकडे येत. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणजे मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. माने साहेब, मी फिजिक्सचा प्राध्यापक आहे, मला कधी कधी प्रश्न पडतो, मी काय शिकवतो विद्यार्थ्यांना? न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स फॉर्म्युला, एडिसन्स रूल. असं का नाही हो? पाटील्स फॉर्म्युला, मानेज रूल, घेवारीज लॉ. मला प्रश्न आहे, आमचे मुलं का संशोधक नाही? मी पाटील आहे, तुम्ही माने आहे, हे घेवारी आहेत, आम्ही आईन्स्टाईन शिकवतो, आम्ही न्यूटन शिकवतो, आम्ही एडिसन शिकवतो. का नाही मानेज रूल? का नाही पाटील्स फॉर्म्युला? आमची अडचण काय माहिती आहे? आमच्यात जिज्ञासाच नाही, संपवली गेली ती. आम्ही जर विचार करायला लागलो तर काहीतरी वेगळं घडेल, बंडखोरी होईल, आमचं राज्य जाईल, स्वातंत्र्यासाठी लोक झगडतील. गुलाम बनवा यांना, विचार करायची क्षमता नष्ट करा. आमच्यात ते केलंय, आमच्यात ते केलंय. आम्हाला सांगितलं उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. आम्ही शेतकरी, शेतीच करा, तिकडे येऊच नका. अहो, स्वातंत्र्य कालावधीत जेवढे आमचे स्वातंत्र्याचे नेते आहेत ते सगळे बॅरिस्टर आहेत. मला एक दाखवा जो इंजिनियर आहे. कुणीही घ्या, महात्मा गांधींपासून कुणीही घ्या, सगळे बॅरिस्टर आहेत. काय? देशाला विज्ञानाची गरज नाही, देशाला तंत्र शिक्षणाची गरज नाही, देशाला नवीन शोध संशोधकांची गरज नाही. हे का झालं? जिज्ञासा नाही हो. बघा ना, तो न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसला, ते सफरचंद झाडावरनं खाली पडलं, मग त्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं, आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. आपल्यातला कोणी बसला असता तर
आणि सफरचंद खाली पडावं. त्याला पहिला प्रश्न पडला असता, बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जरी एखाद्याला प्रश्न पडलाच आणि त्यांनी वडिलांना विचारलं, बाबा सफरचंद खाली का पडलं, बाबा म्हणणार, खा ना मुकाट, का डोक्याला ताप देतो, काय व्याप कमी आहेत का. संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. किती कल्पना सुचतात तुम्हाला नवीन. तुम्हाला कधी वाटलं होतं 20 वर्षापूर्वी कल्पना सुद्धा नव्हती की पाणी विकत घेऊन प्यावं लागेल. ज्याने बिस्लेरीचा जन्म घातला ना, तो आज जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. अमेझॉन नावाची कंपनी स्वतः काहीच निर्माण करत नाही, काहीच नाही, पण जगातली सगळ्यात आर्थिक उलाढाल करणारी कंपनी आहे. काहीच निर्माण नाही, फक्त दुसऱ्याचा माल घेऊन त्याला विक, बस. झोमॅटो एकही स्वतःच्या मालकीचं हॉटेल नाही, पण फोन केला की तुमची ऑर्डर तुमच्या घरपोच येते. ह्या कल्पना आहेत, कल्पना. ह्या कल्पना निर्माण झाल्या पाहिजेत, ह्या कल्पना जन्माला आल्या पाहिजेत. वेगळं काय आहे तुमच्यात, नवं काय आहे तुमच्यात, हे महत्वाचं आहे. का शोध लावायला पाहिजेत आम्ही, काय सुचायला हवं आम्हाला काहीतरी. इंजिनियर झाला म्हणजे काय, मग कुठल्या तरी कंपनीत, मग कुणाच्या तरी हाताखाली काम, मग ठरलेलं 11 ते 5 चल, काय उपयोग आहे. आणि ठिकाण कधी माहिती आहे, 9 लाखातनं 2 लाख ज्यांना नोकऱ्या मिळतात त्यात तुम्ही असला तर का असाल. तुमच्यात जर काही वेगळेपणा असेल तर, तुमच्यात जर त्यांच्यापेक्षा काहीतरी विलक्षण कौशल्य असेल तर, हे जर तुमच्यात असेल तर पुढे चाल. इतरांपेक्षा काय आहे वेगळं तुमच्यात, हा सगळ्यात महत्वाचा. तुम्ही घडवलंय स्वतःला तसं, शोध घेतलाय कधी. साधा साधा विषय आहे. एक भारतीय उद्योगपती अमेरिकेला गेले. हेनरी फोर्डना भेटायचं होतं त्यांना. इथं ते मोटार उद्योग सुरू करणार होते, त्यामुळे हेनरी फोर्ड तर मोटार उद्योगातला बाप माणूस, त्यांचं मार्गदर्शन घेऊन भारतीय उद्योगपती अमेरिकेला गेले. ते हेनरी फोर्डच्या घरी पोहोचले त्यावेळी तिथं एक सदग्रस्त भांडी घासत बसला होता. भारतीय उद्योगपतीने त्याला विचारलं, हेनरी फोर्ड आहेत का घरी. तो भांडी घासणारा म्हटला, आहेत ना, बसा. आणि तो भांडी घासणारा मनुष्य उठला, आत गेला. तोच मनुष्य कपडे घालून बाहेर आला आणि भारतीय उद्योगपतींना म्हणाला, मीच हेनरी फोर्ड, बोला काय काम काढलं. भारतीय उद्योगपती उठला, हेनरी फोर्डना नमस्कार केला, म्हणला, जे मार्गदर्शन मिळवायला आलो होतो ते मला मिळालं, मी आता निघतो. यशाचं कारण मला कळालं. हेनरी फोर्ड म्हणाले, मी सामान्य परिस्थितीतून आलोय, माझी परिस्थिती गरीब होती. लहानपणापासून मी माझी सर्व कामं स्वतः करायचो. आजही तीच सवय मला आहे, मी माझी कामं स्वतःच करतो. काय वेगळेपण आहे, ही शिस्त आहे, हे वेगळेपण आहे. उद्योगपती, अरबपती, करोडपती अनेक जण असतील, वेगळेपण काय, हे यश त्यांनी मिळतं या वेगळेपणानं. हेनरी फोर्डच्या वडिलांची इच्छा होती त्यांनी शेती करावी, पण हेनरी फोर्डना शेतीपेक्षा शेतकऱ्यांचं कष्ट कमी करण्यासाठी ट्रॅक्टर बनवायची इच्छा होती. सतत ते डोक्यात तेच. शेतकरी असंख्य आहेत, शेती अनेक जण करतात, त्यांचे कष्ट कसे कमी करता येईल, मग त्या शेतकऱ्यांसाठी उपयोगी पडेल असा ट्रॅक्टर मला तयार करायचा आहे. कार फक्त श्रीमंताची मक्तेदारी नको, सर्वसामान्य माणसाच्या दारात सुद्धा त्याची स्वतःची 4 चाकी गाडी पाहिजे. त्या सर्वसामान्य माणसांसाठी मला गाडी तयार करायची आहे. या माणसानं सतत प्रयत्न चालू केले. घर सोडलं, घड्याळ दुरुस्त करायचं काम केलं, गाड्या निर्माण करण्यासाठी दुसऱ्याच्या कंपनीत नोकरी केली. अखेर त्यांनी स्वतः गाडी तयार केली. रात्रीच्या 3 वाजता ती गाडी त्यांनी रस्त्यावर आणली आणि ती गाडी अक्षरशः 40 फूट चालली. आतापर्यंत कधी ऐकला नसलेला आवाज आजूबाजू रहिवाशांच्या कानावर पडला आणि काय आहे ते बघायला बाहेर आले आणि घोड्या विना पळणारी पहिली गाडी त्यांनी आयुष्यात बघितली. ती लोक चमत्कार चमत्कार करत एकमेकांना दाखवायला लागली. घोड्या विना पळणारी गाडी. गाडी तयार झाली. हेनरी फोर्डने एक भागीदार घेतला, कंपनी टाकली, पण त्या कंपनीत त्यांना स्वतःलाच बाहेर पडावं लागलं. परत दुसरे 2 भागीदार केले, पण त्या कंपनीचं दिवाळ निघालं. अखेर हेनरी फोर्डने 3री कंपनी चालू केली.
तिसऱ्या कंपनीतनं टी कार नावाचं पहिलं मॉडेल त्यांनी काढलं. ते इतकं प्रचंड यशस्वी झालं की हेनरी फोर्ड ऑटोमोबाईल जगताचे सम्राट झाले. वेगळं काय आहे? वेगळी कल्पना आहे, वेगळा विचार आहे, आणि त्या विचाराच्या मागं झपाटून कष्ट करायची तयारी आहे. हे यशाचं कारण आहे. हेनरी फोर्ड इंजिनियर होते का? तुम्ही कार तयार करायला इंजिनियर असलंच पाहिजे असं नव्हे, पण तुम्ही इंजिनियर असाल तर मात्र तुम्ही कार तयारच केली पाहिजे, ही गरज आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आम्ही हा महत्वाचा विचार केला पाहिजे कधीतरी. साइचिरो होंडा 10वीत शिकणारा विद्यार्थी, गवत कापायचं मशीन घेतलं त्यांनी, आणि त्या गवत कापायच्या मशीनची मोटार काढून त्यांनी पहिली दुचाकी तयार केली. आज ती होंडा जगभर हिरो होंडा म्हणून नावारूपाला आली आहे. हा साइचिरो होंडा 10वी पास विद्यार्थी, जगाला त्यांनी दुचाकीची भेट दिली. कोण आहेत ही माणसं? ही कल्पनेचा उपयोग करतात, कल्पनेवर राज्य करतात, आणि कल्पना प्रत्यक्षात आणि सत्यात उतरवतात, आणि त्याच्यानुसार मग जगावर राज्य करायची हुकूमत तयार करतात. वेगळं काहीतरी द्या, नवं काहीतरी काढा. सगळ्यात महत्वाचं आहे ते हे, सगळ्यात महत्वाचं. एका ऑटोमोबाईल कंपनीमध्ये सुंदर गाडी तयार केली, गाडी सज्ज झाली. आता गाडी त्या कारखान्यातनं बाहेर काढायची आहे, पण गाडी बाहेर काढताना लक्षात आलं कंपनीचं गेट छोटं होतं आणि गाडीची उंची जास्त होती. गाडी गेटमधनं बाहेरच निघत नव्हती. सगळे इंजिनियर बोलावले. एक इंजिनियर म्हणला गेट तोडावं लागेल. अरे म्हणले गेट कसं तोडता? दुसरा म्हटला मग गाडीचा टप फोडावा लागेल. तिसरा म्हटला गाडी सगळी सुटी पार्ट मध्ये इथं आत करू, मोकळी, बाहेर जाऊन परत लावू. मालकाला काय पटेना. अरे काय प्रकार काय आहे? 2 इंचानं फक्त गाडी उंच आहे, गेट मधनं निघत नाहीये, काय करता येईल? मोठमोठे इंजिनियर चर्चा करतात गाडी कशी बाहेर काढायची. त्यांचा वॉचमन होता, त्याने आतली चर्चा ऐकली. तो गेला, मालक मी एक सुचवू का? बाकी हे जा रे वॉचमन, तू चल तुझं काम कर. इथं 4-4 वर्ष घातली इंजिनिअरिंग करण्यात, तू आलाय. तो मालक म्हणला अरे सांग तरी काय 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 पर्याय तुझ्याकडं? तो वॉचमन म्हणाला साहेब गाडीच्या चाकात पूर्ण हवा भरलेली आहे, गाडीची उंची फक्त 2 इंचांनी जास्त आहे. गाडीच्या चाकातली हवा कमी करा, गाडी बाहेर काढा आणि चाकात परत हवा भरा. गेट तोडायची गरज नाही आणि गाडी फोडायची गरज नाही. कल्पना आहे ही, कल्पना ही बुद्धिमत्ता तुमच्याकडे हवी. तेव्हा घडतं काहीतरी, तेव्हा घडवता येतं काहीतरी. तुम्ही इंजिनियर असलाच पाहिजे असं नाही, पण जर असाल तर मग तुमची जबाबदारी आणखी वाढते. हे सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं. तुम्ही शांतपणे या गोष्टींचा विचार करायला हवा. काय काही नसलं तरी चालेल एक वेळ तुमच्याकडे, फक्त जिज्ञासा हवी. तुम्ही इंजिनियर्स आहात, डिग्री करता आहात, तुमच्याकडे हा गुण हवाच हवा, पर्याय नाही. तरच तुम्ही घडवू शकता, तरच काहीतरी नवं निर्माण करू शकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. एडिसन मतिमंद होता, बहिरा होता, शाळेनं काढून टाकलं होतं त्याला. बहिऱ्या मुलाला शिकवू शकत नाही, तो पात्रच नाही शिकायला. त्याच्या आईनं त्याच्यात एकच गुण पेरला, जिज्ञासा. थंडीचे दिवस होते, शेकोटीभोवती शेकत बसला होता, लाकडं धनाला पेटत होते, ज्वाळा उफाळल्या होत्या, आणि अचानक आईने हाक मारली, एडिसन चल बस झालं यात. एडिसन उठला, पण आता शेकोटी पेटती ठेवून कसं जायचं? शेजारची माती घेतली आणि ती माती त्यांनी त्या शेकोटीवर टाकली आणि आत गेला. त्याला वाटलं होतं माती टाकली शेकोटी, म्हणलं शेकोटी विजली असणार. जेवण करून तो बाहेर आला, ज्वाळा बंद झाल्या होत्या, पण लाकडं मात्र निखाऱ्याच्या रूपात फुलतच राहिली होती. त्याला काय कळे ना, मागाशी तर ज्वाळा भडकत होत्या, आता निखारे. मी माती टाकली, लाकडं विजली का नाहीत? डोक्यात विचार चालू झाले, असं का? जिज्ञासेतून त्याला कळालं की जोपर्यंत लाकडांना ऑक्सिजन मिळत होता तोपर्यंत ज्वाळा निर्माण होत होत्या. मी माती टाकली, मातीमुळं लाकडांना मिळणारा ऑक्सिजन बंद झाला, पण ऑक्सिजन अभावी लाकडं विजली नाहीत, ती फक्त फुलत राहिली आणि आसपासचा परिसर त्यांनी प्रकाशमान केला. त्यांनी हेच सूत्र वापरलं. एक परीक्षा नळी घेतली, ऑक्सिजन बंद केला, त्यात एक विद्युत तार टाकली आणि त्या विद्युत तारेत विद्युत प्रवाह सोडला. ऑक्सिजन अभावी ती विद्युत तार पेटली नाही, मात्र ती नुसतीच लालबुंद होत फुलत राहिली. ती इतकी फुलत राहिली
की तिनं अख्खं खोली प्रकाशमान केली आणि या जिज्ञासेतून एडिसननं जगात पहिला विद्युत बल्ब तयार केला आणि जग उजळून काढलं. ज्या एडिसनला शाळेनीच हाकलून दिलाय तो एडिसन विद्युत बल्बचा शोध लावतो. असं काहीतरी वेगळं करायचं असेल तर ही जिज्ञासा हवी, हे सगळ्यात महत्वाचं. महाराजांकडे ती जिज्ञासा आहे. सुरतेवर छापा मारला, आता काय शोधावं, सोनं नाणं संपत्ती. पण महाराजांना माहिती आहे इंग्रज पुढारलेले सुधारलेले, काहीतरी वेगळं असेल. महाराजांची जिज्ञासून जर फिरफिरत होती आणि अचानक एका कोपऱ्यात महाराजांना कसलं तरी यंत्र दिसलं. महाराजांनी उचललं, सोबत आणलं. यंत्र उचलून आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच महाराजांना माहिती नाही. जिज्ञासा किती आहे बघा. महाराजांनी फिरून इंग्रजांनाच पत्र पाठवलं. ते परवा छापा मारला होता, आणलंय तुमचं यंत्र उचलून, पण ते कशाचं आहे ते सांगता का? नाही सांगितलं इंग्रजांनी. महाराजांनी शोध घेतला यंत्र कशाचं कशाचं कशाचं, आणि लक्षात आलं हे छापाई करणारं यंत्र आहे. उत्तम उत्तम, हे छापाई करणारं यंत्र चालू केलं पाहिजे. पुस्तकं छापता येतील, ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल, यंत्र चालू झालं पाहिजे. महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र पाठवलं, हे छापाई यंत्र चालवणारा माणूस पाठवता का? नाही पाठवला इंग्रजांनी. जेवढा काळ महाराज सुरतमध्ये होते तेवढा काळ त्यांनी शोध घेतला, जमलं नाही. शेवटी सुरतेवरनं निघताना ते छपाई यंत्र महाराजांनी सुरतेच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं. सांगितलं चालू करा, छपाई कला सुरू करा. महाराज पुढे निघून आले आणि महाराजांनी दिलेलं हे छपाई यंत्र सुरतच्या भीमजी पारेखनं सुरू केलं आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरतमध्ये चालू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. हिंदुस्थानच्या छपाई कलेचे जनक म्हणून सुद्धा मला महाराजांकडे बघावं लागतं. हे नाविन्य आहे, हे नवनिर्माण आहे, ही जिज्ञासेतून निर्माण झालेली वृत्ती आहे. त्याच्यातून तुम्हाला जीवन प्रवाही करता येतं, गतिमान करता येतं आणि भविष्य काळाकडं यशाच्या दिशेनं नेता येतं. हे सगळ्यात महत्वाचं, हे 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 हवं आमच्यात, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी वारंवार सांगतो, आपण उत्तम शिक्षण संस्थेत आहात, हे गुण आपल्या इथं फुलवले जात आहेत, आपल्याला त्या पद्धतीनं घडवलं जात आहे. मी मगाशी माने साहेबांबरोबर चर्चा करताना त्यांनी तो हेतू सांगितला की आम्हाला काय हवं आहे. आमच्या एखाद्या उद्याच्या इंजिनिअरिंगच्या पुस्तकात आमच्या कॉलेजमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यानं लावलेला शोध छापून आला पाहिजे, ही आमची इच्छा आहे. एखादा आमचा नासामध्ये काम करत असणारा पाहिजे, जगाला उत्तम ठरेल, जगाच्या हिताचं ठरेल असं काहीतरी निर्माण करणारा विद्यार्थी आमच्याकडे असला पाहिजे. ही सगळ्यात मोठी अपेक्षा आहे. आणि होऊ शकतं, अडचण काहीच नाही. अडचण आमच्याकडे दुसरी काय आहे, आमच्यात जन्मजात धाडस असतंच, फक्त ते दाबून ठेवलं जातं. एका मूर्तिकाराला कोणीतरी प्रश्न विचारला, या ओबडधोबड दगडातनं एवढ्या सुंदर सुंदर मूर्ती कशा काय तयार करता? तो मूर्तिकार म्हटला, मी काही करतच नाही, मूर्ती दगडातच असतात, मी फक्त नको तेवढा भाग काढून टाकतो. शिक्षण घेणं म्हणजे काय? नको तेवढा भाग काढून टाका, मूर्ती आहेच तुमच्यात, ती बाहेर येऊ द्या. येते कधी काढायचीच म्हटल्यावर, पण झाकायचीच म्हटल्यावर ती येणारच नाही. अडचण आमची सध्या ती आहे सगळ्यात महत्वाची. एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगात दुसरा कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता. या जगात दुसरा कुणीच तुम्हाला विजयी करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला विजयी करू शकता. तुम्हाला रोखणार, तुम्हाला अडवणार, तुम्हाला बंधनं घालणार, तुम्हाला मर्यादा आखून देणार या जगात बाहेरचं कुणीच येत नाही. तुम्ही स्वतःच तुम्हाला मर्यादा घालून घेता, तुम्ही स्वतःच तुम्हाला बंधनं घालून घेता. हे सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं. तुम्हाला माहिती आहे, हत्तीचं छोटं पिलू बघितलंय? माहूत त्याला लोखंडी साखरदंडाने बांधून ठेवतो. त्या हत्तीच्या पिलाला सुटायचं असं, निष्ठायचं असं, तो जीवघेणी ताकद लावतो, प्रचंड कष्ट करतो, अफाट परिश्रम, तो साखरदंड तोडायचा प्रयत्न करतो, पण ताकद कमी पडते, बळ तोकडं पडतं, साखरदंड तोडणं त्याला जमत नाही. शेवटी तो सोडून देतो, नाही जमणार, नो. तोच हत्ती पुढे मोठा होतो, बलाढ्य होतो, अफाट होतो, मोठमोठाले वृक्ष सोंडे धरून टाकतो. आता मोठ्या हत्तीला माहूत साखरदंडानं बांधूनही ठेवत नाही, तो साखरदंड नुसताच आसपास असतो. कुणीतरी माहुताला विचारत, अहो एवढा मोठा बलाढ्य हत्ती
तुम्ही त्याला बांधून ठेवत नाही. माहूत म्हणतो त्याला मी बांधून ठेवायची काही गरजच नाही, त्यानं स्वतःच स्वतःला बांधून घेतलंय. आपण हा साकदंड तोडू शकत नाही. आमच्या बऱ्याचशा लोकांची मानसिकता तीच आहे. आमच्यात ताकद आहे, आमच्यात क्षमता, आमच्यात सगळं आहे, पण आम्ही स्वतःला असं मर्यादेत बांधून घेत नाही. नाही 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 जमेगा, नाही जमेगाच नाही. खतम. अडचण आमची इथं आहे, सगळ्यात मोठी अडचण. ह्या मर्यादा बाहेरून नाही, आतून घालतो आम्ही. नाही मला कल्पना सुचत नाहीत. अरे प्रयत्न तर कर. तुला सुचतील कधी? एकटा बसला तर, आजूबाजूचं निरीक्षण केलंस तर, जरा शांतपणे विचार केलास तर. तू सतत मोबाईलवर बसल्यावर तुला कल्पना कशा सुचतील? तू दुसऱ्याच्याच कल्पना बघत बसशील. अडचण आमची तिथं आहे. तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल तर कधीतरी तुमचा स्क्रीन टाइम किती आहे ते काढून बघा. आठवड्याचा येतो सरासरी किती काळ तुम्ही मोबाईलच्या स्क्रीनवर आहे, येतो. तुमच्या लक्षात येईल 7 तास 8 तास हा स्क्रीन टाइम आहे. किती वेगात आम्ही आमचं आयुष्य वाया घालवतो. मोबाईल पुढे रिकामं बसून राहणं याच्यापेक्षा आयुष्य संपवण्याचा दुसरा वेगवान मार्गच नाही. त्यासाठी तुम्हाला आत्मघात करायची गरज नाही. मी सांगतो, एखाद्याला फारच आयुष्य कंटाळवानं मारायचं बेरायचं असलं ना, मोबाईल घेऊन बस. अहो सगळ्यात घात. तुम्ही क्षमता विसरता, कौशल्य विसरता, कल्पना सुचतच नाहीत तुम्हाला. पूर्वी एखाद्याला विचारलं 12 पंचे किती, तो म्हणायचा लगेच उत्तर सांगायचा. आता एखाद्याला विचारा, पहिला मोबाईल काढतो. बुद्धीचा वापर बंद. अरे वापरणार कधी? मला कधी कधी भीती वाटते. जीवशास्त्रीय अभ्यास सांगतात माणसाला शेपटी होती, वापराविना गळून गेली. उद्या मेंदूचं असं काय होईल का? फार फार वर्षापूर्वी माणसाला मेंदू असायचा. म्हणजे आताची वस्तुस्थिती अशी आहे की 50-60 वर्षानंतर जर एखाद्या माणसाचं पोस्टमॉर्टम केलं तर 60 वर्षानंतर तो पोस्टमॉर्टम करणारा डॉक्टर खात्रीने सांगणार 2023चं पार्सल आहे. पण तुम्ही ओळखलं कशावरनं? त्याच्या अंगठ्याचा आणि ह्या बोटाचा फार वेगात विकास झालेला आहे. का? स्क्रीन खतम. कशाचा वापर कराल तेच वाढत जाईल. हो अडचण ती आहे. परवा एका विद्यार्थ्याला मी सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हटलं 100 मीटर पळशील का? त्याने मला विचारलं 100 मीटर म्हणजे किती? मला कळलं नेमकं काय झालं इथे. मी त्याला म्हटलं काय खेळ खेळतोस का नाही? म्हटलं सगळे खेळ खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो, क्रिकेट खेळतो. अरे म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तर म्हटलं मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर कळणारच नाही. मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंत जे अंतर आहे त्याला 100 मीटर म्हणायचं. पळशील का? म्हटलं करतो प्रयत्न. अरे तुला काय 5 किलोमीटर सांगतोय का? 100 मीटर पळायचं आहे, पळशील का? करतो ना प्रयत्न. बरं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे मला वेळ किती लागेल? 5 मिनिटं तरी लागतील. 5 मिनिटं? अरे 100 मीटर पळायचंय. हो सांगितलं ना, मग 5 मिनिटं लागतील. अरे हुसेन बोल्टचं ऑलिम्पिकचं रेकॉर्ड 9.58 सेकंदाचा आहे. तो 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे 100 मीटर पळायचं आहे. हो सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला. ए पळ कुत्र पिसाळलंय. इतक्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. मी त्याला म्हटलं तू तर ऑलिम्पिकचं रेकॉर्ड मोडलंस. हुसेन बोल्टला 10 सेकंद लागतात, तू 7 सेकंदात पळलास. म्हटला मग कुत्र मागं लागला होता. म्हणजे तुमच्यात 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? संकटांचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात.
अडथळे तुम्हाला थांबवायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातली क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला रोखायला येत नाही, अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडथळे, अडचणी यायलाच हव्यात, तरच तुम्हाला घडता येतं. शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही, कारण शांत समुद्रात तुमचा कसच लागत नाही. घडायचं असेल तर वादळाशी लढायलाच हवं, घडायचं असेल तर लाटांशी भिडायलाच हवं, त्याच वेळी घडता येतं. हे सगळ्यात महत्वाचं. काय काय लोक सांगतात, पर काय काय झालं, असा का रिझल्ट? आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. भयान राग येतो मला असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. परिस्थिती जर माणसाला घडवत असती किंवा बिघडवत असती तर रस्त्यावरच्या विजेच्या दिव्याखाली अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात पोचले नसते आणि तिथल्या प्रवेशद्वारावर शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी अशा गौरवानं ते जगप्रसिद्ध झाले नसते. काय काय लोक सांगतात आम्ही गरीब आहे. अरे चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही संधी आहे. नाही जरा बुद्धी कमीच आहे, उत्तम. विद्वान व्हायला तुला मिळालेली ही संधी आहे. तुमच्यातल्या कमतरताना बलस्थानं बनवा आणि या बलस्थानांवर स्वतःच्या यशाच्या शिखरावर कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. सगळ्यात महत्वाची गरज आहे ती ही आहे. कारण नका सांगत बसू. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती ही कृती महत्वाची. कारण सांगणारी माणसं कधीही यशस्वी होत नाहीत. हे सगळ्यात महत्वाचं. तुमच्यात क्षमता, सामर्थ्य सगळं आहे, फक्त वापर करायला शिकलं पाहिजे, वापर केला पाहिजे तुम्ही. हे सगळ्यात महत्वाचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो आम्ही, पण महाराजांची स्थापत्य कला कधी जाऊन बघितली आहे? परवा अमेरिकेच्या नव्हे, स्वित्झर्लंडच्या झुरिचमध्ये जगातल्या सर्वोत्तम किल्ल्यांचं प्रदर्शन भरलं होतं. जगातले सर्वोत्तम किल्ले तिथे ठेवण्यात आले होते आणि या जगातल्या सर्वोत्तम किल्ल्यांमध्ये जगात सर्वोत्कृष्ट ठरला तो माझ्या महाराष्ट्रातला राजगड. महाराज 16 वर्षाचे होते त्यावेळी बांधायला सुरुवात झाली. महाराज 26 वर्षाचे झाले त्यावेळी बांधून पूर्ण झाला. गेल्या महिन्यात बांधलेला पूल मागच्या आठवड्यात ढासळला. लोक विचारत राहिली काय मिक्सर वापरलेलं कुणास ठाऊक. पण 350 वर्षापूर्वीचे महाराजांचे गडकोट मात्र अजून जसेच्या तसे आहेत. लोक विचारतात महाराजांनी काय मिक्सर वापरला असेल कुणास ठाऊक. मिक्सर काही का असेना, पण त्या मिक्सरमध्ये प्रामाणिकपणा होता एवढं मात्र नक्की. त्या मिक्सरमध्ये इमानदारी होती एवढी मात्र नक्की. तुम्ही जे काही कराल, काहीही कराल, प्रामाणिकपणानं जर केलं, पूर्ण झोकून देऊन समर्पित भावनेनं केलं, तुम्हाला सर्वोत्तम यश मिळतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. यशाला शॉर्टकट नसतो, हे पहिलं लक्षात असू द्या. कष्टाशिवाय, परिश्रमाशिवाय कुणाला यश मिळालंय अशी कुणाचीही गौरव गाथा नाही. कष्टावरच यश मिळवता येतं, परिश्रमावरच विजयी होता येतं. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. फक्त ध्येय ठरवू द्या, झपाटून जा, समर्पित भावनेनं जा. मुंगी बघितली कधी? मुंगी केवढीशी, या मुंगीचं डोकं केवढंस, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या, कितव्या आलीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही. मुंगी कणभरच असते, मनभर साखर फस्त करते. अरे कणभर मुंगी जर मनभर ध्येय गाठत असेल तर आम्हाला आमचं ध्येय गाठायला अडचण काय आहे? पण मुंगी का एवढं करते माहिती आहे? 4 महिन्याच्या पावसाळ्यासाठी 8 महिने अविरत कष्ट करते ती, अविरत. जगाच्या पाठीवर इतकी कष्ट करणारी दुसरी व्यक्ती नाही, फक्त मुंगी, फक्त अविरत. आमच्या पोरांना आम्ही असं म्हणलं की म्हणतो इतकं करायचं का, मरायचं आहे का? कोण म्हणलं कामानं माणूस मरतं? कामानं नाही, कामाच्या ताणानं माणूस मरतं. ताण कधी वाढतो? काम रेंगाळलं की. काम कधी रेंगाळतं? साठून राहिलं की. साठून कधी राहतं? करायचंच ठेवलं की. करायचं कधी ठेवतो? गांभीर्य नसलं की. गांभीर्य कधी नसतं? ध्येयच नसलं की. ध्येय कधी नसतं? स्वतःवर विश्वास नसला की. विश्वास कधी नसतो? स्वतःच्या क्षमता माहिती नसल्या की. क्षमता कधी माहिती नसते? गरजच नसली की. नथिंग. कशासाठी जगतो?
उत्तरच नसलं की. प्रत्येकात क्षमता, प्रत्येकात सगळं आहे. तुम्हाला माहिती आहे, अविरत काम करते. एका तत्ववेत्याला कुणीतरी विचारलं, या जगाचा अंत कधी होईल? त्या विद्वानानं सांगितलं, ज्या दिवशी एखादी मुंगी एकाच ठिकाणी निवांत आराम करताना तुम्हाला दिसेल, त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आलाय. मला निवांत आराम करणारी मुंगी दाखवा. मग इतकं काम करणारी मुंगी, एवढं कष्ट करणारी मुंगी, परिश्रम करणारी मुंगी किती जगायला पाहिजे? सकाळी जन्माला आलेली मुंगी दुपारी रामनाम सत्य आहे. पण नाही, मुंग्या किती जगतात माहितीये? मुंग्यांचं आयुष्य किती असतं? मुंग्यांच्या काही प्रजाती 30 वर्ष जगतात. 30 वर्ष. जो अखंड कार्यरत असतो, जो सतत कष्ट करतो, तो दीर्घायुषी होतो. आणि जो निवांत आरामात राहतो, तो अल्पायुषी ठरतो. हे गणित पहिल्यांदा लक्षात घ्या. आराम नाही, कामात बदल हीच विश्रांती. अखंड काम करा. 35 वर्षात का महाराजांनी पारतंत्र्य 750 वर्ष अखंड काम. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कष्ट महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. अहो, मुंग्यांना डोळे नाहीत, आंधळ्या असतात मुंग्या. जगाच्या पाठीवर अशी एकही दृष्टी असलेली मुंगी अजून जन्माला आली नाही. सगळ्या आंधळ्या असतात, तरी मुंग्यांची रांग कधी चुकत नाही. इतकी शिस्त त्यांच्या ठायी आहे. भिंतीवर चढताना कितीतरी वेळा मुंगी खाली ढासळताना तुम्हाला दिसेल, पण ती प्रयत्न सोडत नाही. तुम्ही अपयशी होता याचा अर्थ तुम्ही संपता असा नव्हे. तुम्ही पराभूत होता याचा अर्थ तुम्ही हरता असा नव्हे. तुम्ही प्रयत्न करणंच सोडून देतात, त्यावेळी तुम्ही खऱ्या अर्थानं हरता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही किती वेळा पडता हे महत्वाचं नाही, पडून सुद्धा तुम्ही किती वेळा उठून उभा राहता हे फार महत्वाचं आहे. मुंगी पुन्हा पुन्हा उठून उभा राहते. तिच्या यशाचं सगळ्यात एकच कारण आहे, सातत्य. सातत्य. तुम्हाला यश मिळवायचं ना, तुमच्याकडे बुद्धी नाही नसू द्या, तुमच्याकडे सामर्थ्य नाही नसू द्या, गुणवत्ता नाही नसू द्या, तुमच्यात फक्त एक अलौकिक गुण हवा, ज्याचं नाव आहे सातत्य, चिकाटी. बस. पाण्याचा एक थेंब अविरतपणे वज्रासारख्या कठीण दगडावर पडत राहतो आणि एक दिवस तो दगड फुटतो. तो थेंबाच्या सामर्थ्यानं, ताकदीनं नव्हे, त्या थेंबाच्या सतत सतत सातत्याच्या पडण्यामुळं. ही ताकद सातत्याची आहे. अमेझॉन जगातली सगळ्यात लांब नदी आहे, पण जिथं ती उगम पावते तिथं दर 7 सेकंदांनी एक थेंब पडतो. दर 7 सेकंदांनी एक थेंब. 1000 वर्ष झाली 7 सेकंदांनी एक थेंब पडायचं सातत्य अजून बंद नाही झालं. एका थेंबापासून होणारी अमेझॉन आज जगातली सगळ्यात मोठी नदी आहे. तुम्हाला असं वाटत असेल मी परीक्षा आल्यावर अभ्यास करेन, रोज 1 तास, 1च तास, पण सतत आणि सातत्यानं. हे सातत्य तुम्हाला यश देईल. सतत 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 गोष्ट केली की सराव होतो. सरावाचं रूपांतर सवयीत होतं आणि सवयीचंच रूपांतर चरित्र आणि चारित्र्यात होतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. तुमचा विचार, तुमचं मन, तुमच्या कृती बाजूला वळणारच नाही ज्यावेळी तुम्हाला ही सतत सवय लागेल. यशाची, कष्टाची, परिश्रमाची, चिकाटीची, सातत्याची, जिद्दीची. तेव्हा 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 यश मिळतच जाईल. हे सगळ्यात महत्वाचं. एका साधूला एक विलक्षण सामर्थ्य लाभलेलं. तो साधू नाचायला लागला की पाऊस पडायचा. नाचायला सुरुवात, पाऊस पडायचा. 4 तरुण पोरं त्यांच्याकडे गेले, आम्ही असलं काय मानत नाही. जर तुम्ही नाचल्यावर पाऊस पडतोय तर आम्ही नाचल्यावर सुद्धा पाऊस पडला पाहिजे. ठरलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांनी नाचायचं, पाऊस पडतोय का बघायचं, आणि साधूनी नाचायचं, पाऊस पडतोय का बघायचं. त्या चौकातला पहिला मुलगा नाचायला सुरू झाला. अर्धा तास नाचत राहिला, तासभर नाचत राहिला, पाऊस पडला नाही. दुसरा मुलगा आला, 1.5-2 तास नाचत राहिला, पाऊस पडला नाही. तिसरा मुलगा आला, 2.5 तास नाचत राहिला, पाऊस पडला नाही. चौथा मुलगा आला, 3.5-4 तास अखंड नाचत राहिला, पाऊस पडला नाही. त्याच्यानंतर साधू नाचायला उभा राहिला, सुरुवात केली. अर्धा तास झाला, तास झाला, 1.5 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, 5 तास, 6 तास. सूर्य मावळला, अंधार पडायला लागला. 7 तास झाले, साधू नाचतोच आहे. आणि बघता बघता अचानक चोहो बाजूने अंधारून आलं, ढगांची दाटी झाली आणि 8व्या तासाला पाऊस पडायला सुरुवात झाली. साधू मग नाचायचा थांबला. ते 4 तरुण पोरं साधूंकडे गेली. आम्ही नाचलो तर पाऊस पडला नाही, तुम्ही नाचलो तर पाऊस कस काय पडला? साधू म्हटला, माझ्याकडे 2च पर्याय होते.
एक, मी नाचल्यावर पाऊस पडलाच पाहिजे, आणि दोन, जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत मी नाचलंच पाहिजे. आयुष्यातल्या जीवनाचं सगळ्यात मोठं यशाचं सूत्र हे आहे, मी अभ्यास करतोय, यश मिळालंच पाहिजे, नाहीतर जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत मला अभ्यास केलाच पाहिजे. हे दोनच मार्ग तुम्हाला यश देतात. त्या उद्याच्या यशासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या जनरल चॅम्पियनशिप goes to Electrical Engineering Department. बिजली का वह झटका लगेगा कि तू झटकना ही भूल जाएगा. हॅलो, स्टेजवरून खाली उतरून आपण जल्लोष साजरा करावा अवश्य. तर आपण आपला बहुमूल्य वेळ काढून आमच्या अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स मध्ये पारितोषिक समारंभासाठी उपस्थित आला, त्याबद्दल मी अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन यांच्या वतीने आपले सरचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच साहेब. तसेच आमच्या संस्थेचे अध्यक्ष, ज्यांचे बहुमोल मार्गदर्शन व अनमोल पाठिंबा यामुळे हा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न होऊ शकला, त्यामुळे मी फ्युजन 2K23 चा कन्व्हेनर या नात्याने आदरणीय विजयसिंह माने साहेब आणि मनीषा वनी साहेब यांचे मनापासून आभार मानतो. थँक्यू. त्याचबरोबर AMGOIचे डायरेक्टर डॉक्टर HT जाधव सर, डीन अकॅडमिक्स प्रोफेसर PB घेवारी सर यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच आमच्या इतर शाखेमधील उपस्थित असणारे पदाधिकारी यांचाही या ठिकाणी मी आभार मानतो. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेली काही दिवस सर्व डीन, हेड ऑफ द डिपार्टमेंट, शिक्षक, शिक्षकाचे कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी अगदी कमी वेळेत आम्हाला
हे गॅदरिंग उठावदार करण्यासाठी आणि बक्षीस समारंभ छान करण्यासाठी प्रोत्साहन केलं, त्यांनी कष्ट घेतले, त्याबद्दल या सर्वांचे आभार. तसेच पत्रकार बंधू यांचेही आभार, ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इनडायरेक्ट डायरेक्ट सपोर्ट केला, त्या सर्व व्यक्तींचे आभार. आणि सगळ्यात शेवटी ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम घेतला ते सर्व प्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचे मी आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम इथं संपला जाहीर करतो. थँक्यू वन अँड ऑल. थँक्यू वन अँड ऑल. धन्यवाद सर.